सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्कॉटलंडमध्ये हॅब्रिडेन आयलंड टूर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जहाजं आहेत. ते जगभर बेटांवरून टूर्स अरेंज करत असतात. काही वर्षांपूर्वी हॅब्रिडेन स्पिरिट नावाचं त्यांचं एक जहाज इथं आलं आणि गोव्याच्या बनियन टूर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना बोलावलेलं होतं. त्यांचे लोक इथे येऊन सर्व्हे करून गेले होते. किनारपट्टीचं आपल्या सर्व्हे करून गेलेले होते आणि त्यांनी 2 किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार, मग जंजिरा करणार आणि तिथनंच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार, सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार. असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा. पण पुढं केरळा विरळा मालदीवपर्यंत जाणार होतो. या गोव्यात माझे बरेच मित्र आहेत. म्हणजे मराठी माणसांनी गोव्यात गेल्याच्यानंतर नेमकं काय बघावं याच्यासाठी म्हणून मी गोव्यातल्याच आपल्या लोकांना घेऊन हिंडलो आहे की हे पाहिलं आहे काय तुम्ही सगळं, म्हणून म्हणाले मी नाही पाहिलं का. पण ऑस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र, त्याने मला बोलावलं, मला विचारलं फोनवर की तुम्ही हे दाखवाल का, हे 2 किल्ले महाराष्ट्रातले त्या लोकांना समजावून सांगाल का. कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत, लर्नेड लोक आहेत अँड दे हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स टू आस्क. तर म्हटलं मी आनंदानं दाखवीन. कुठले 2 किल्ले दाखवायचे सांगा म्हणून. ते म्हणाले एक जंजिरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे. 2 किल्ले त्यांना बघायचे. तर म्हटलं मी दाखवीन. 100 लोक आले त्या जहाजात. 100 लोक होते. बहुतांश सगळे ब्रिटिश होते, पण काही स्पॅनिश, काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे. मला तरुण मंडळी फार कमी दिसली. म्हणजे अलीकडे सगळीकडेच सांस्कृतिक कार्यक्रमातनं एकूण तरुण मंडळी बरीच कमीच असतात तशी. पण तिथं त्या लोकांनी आयुष्य काढलेलं आहे, कमावलेलं आहे आणि आता ते बाहेर पडले होते सगळं जग बघण्यासाठी म्हणून. त्यांचं ते जहाज लांब उभं राहायचं. त्यांच्या टेंडर्समधनं ते किनाऱ्याकडे यायचे. तर जंजिऱ्याचा घोळ तुम्हाला माहिती आहे. ते सगळं जंजिऱ्यात नेणाऱ्या ज्या काही तिथं नौका आहेत ते तिथल्या त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या ताब्यात आहेत सगळं. त्यामुळं आधी आम्ही त्या लोकांना ते जेटीवर उतरवायचो, मग ह्या शिडाच्या नौकेत बसवायचा आणि मग जंजिऱ्यात न्यायचं. तो जंजिरा आधी आम्हाला साफ करावा लागायचा. 1-2 दिवस जाऊन तिथला कचरा विचरा अमुक तमुक असं सगळा तो साफ करायचा. अनेक पोती कचरा निघायचा सगळ्यात. म्हटलं निदान हे बाहेरचे लोक येणार आहेत, तिथं पाहुणे मंडळी आहेत, त्यांचं तरी इम्प्रेशन असं नको की बाबा यांचे किल्ले म्हणजे नुसता कचरा जायचा सगळ्या किल्ल्यात, असं तरी व्हायला नको म्हणून आम्ही आमच्या खर्चाने करायचो हे सगळं. पण ती ज्या वेळेला मंडळी आली त्याच्यात मला आधी लोकांनी सांगून ठेवलं होतं ह्याच्यात एक हिस्टोरियन्स आहेत आणि एक किल्ल्यांचे एक्सपर्ट आहेत. त्यांची बरीच पुस्तकं वगैरे किल्ल्यांच्यावर आहेत. म्हटलं काय हरकत नाही, त्यांचे काही प्रश्न असेल त्यांना काय वाटेल ते विचारून. त्या लोकांना मी ज्यावेळेला जंजिऱ्यात आत घेऊन गेलो, तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला
त्याच्या साधनेमुळं आणि भक्तिमार्गामुळं काही साक्षात्कार व्हावा तद्वत त्या लोकांची अवस्था झाली. ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही. म्हटलं तुम्ही इथे येऊन पाहिलेत तरी काय मग आमच्याकडं? म्हटलं आमच्याकडं 750 किलोमीटरचा किनारा आहे महाराष्ट्राला, आणि या त्याच्यावर जंजिरा म्हणजे आयलंड फोर्ट्स आहेत, किनाऱ्यालगतचे किल्ले आहेत. आणि इथं जो इतिहास आहे तो 2000 वर्षापासून आहे. अगदी सातवाहनांच्यापासून काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. वाकाटकांचे किल्ले आहेत, चालुक्यांचे आहेत, राष्ट्रकूटांचे आहेत, आणि शिलाहारांचे, कोकणच्या शिलाहारांचे काही किल्ले म्हटलं महाराष्ट्रात. एका ताम्रपटानुसार त्यांची राजधानी पुरी असं म्हटलं आहे त्याला. ती कदाचित घारापुरी असण्याची खूप शक्यता आहे. परंतु छोटे मोठे असे सगळे जर का किल्ले धरले, छोटे म्हणजे एखादा बुरुज असतो. तुम्ही जर का फ्रान्सच्या किनाऱ्यावरनं बेल्जियममध्ये वगैरे जाताना नॉर्मंडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथं पाहिले असतील तर तिथं एक एकच बुरुज आहेत, कारण संपूर्ण त्या किनाऱ्यावर तटबंदी बांधणं शक्य नाही आहे. म्हणून बुरुज उभारतात. त्या बुरुजाच्या आत ॲम्युनिशन्स असतात, वरती तोफा असतात, आणि मग येणाऱ्या त्या जहाजांच्यावर कोणी आलं समुद्रातनं तर ते हल्ला चढवतात. अशा बुरुजाला मार्टेलो टॉवर म्हणतात. आणि असा मार्टेलो टॉवर आपल्याकडं आहे. कुठं आहे तुम्ही सांगेन नंतर काय. तर म्हटलं आमच्याकडं हे सगळं वैभव आहे मोठं. तर म्हणाले आम्हाला काही कल्पना नाही आहे की आमच्याकडं याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे. इतके उत्तम किल्ले असतील ह्याची आम्हाला कल्पनाही नाही आहे. ह्या जंजिऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला मजले आहेत बरं का. एकेका मजल्यावर निदान किमान 50 ते 60 पहारेकरी राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात. अली नावाचा बुरुज आहे, त्याला 2 मजले आहेत वरती, त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या. त्या जंजिऱ्याचे 21-22 बुरुजांवर मिळून जवळजवळ 300 ते 350 तोफा होत्या. फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या, काही पितळेच्या तोफा तिथं होत्या. त्या आपल्या लोकांनी पळवून आटवल्यानंतर पितळेचे तोफा. पण म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं. त्यांनी नोट्स काढल्या त्याची. तो म्हणाला आम्ही ह्याच्यावर आता लिहिणार, फोटो आहेत ते आम्ही टाकणार, पुस्तकात आम्ही हे सगळं लिहिणार. तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं. त्याच्या 3 तोफा मोठ्या पडल्यात, लांडा कासम चावरी वगैरे, त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर. आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत, म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत. ओतीव तोफा नाही आहेत, त्या घडीव तोफा आहेत सगळं. घडीव तोफा आहेत. तर म्हणाले आणल्याच कशा एवढ्या मोठ्या तोफा इथं. म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आणली. इथं आहेत आता, इथं दिसत आहेत तोफा तिथं ते. मग त्यांनी प्रश्न तो म्हणाला मी रेकॉर्ड करू का. म्हटलं काय वाटेल ते कर, म्हटलं तुला काय. मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला. जवळजवळ तो एक माणूस, ते एका माणसाला घेऊन मी 4 तास हिंडत होतो जंजिरा. तो प्रत्येक गोष्ट विचारत होता, ह्याच्यावर काय लिहिलं आहे, हे काय, तिथं ते शिल्प कसलं आहे, ही जी चिन्ह आहेत दरवाजांवर त्याचा काय अर्थ आहे, हा किल्ला बांधला कोणी, असे त्याचे बरेच प्रश्न होते सर. मग ते जहाजात बसले आणि ते गेले पुढं. आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिऱ्यापासून मालवणपर्यंत जायचं. परत तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा. तो प्रवास करत मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा होता. जहाज आलेलं होतं, दुसऱ्या दिवशी जहाज तिथं सकाळी आलेलं होतं. परत ते टेंडर्सवरनं ती मंडळी आली, त्यांना उतरून आम्ही जंजिऱ्यात. त्या अशा सगळे त्या आता 2 फरक आहेत. इथं शिडाच्या नौका आहेत सगळ्या, तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत, त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं. पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी, की तरांडी चक्राकार जातात, म्हणजे ती अशी जातात, सरळ काही जात नाहीत. त्याच्याकडे मध्ये दगड आहेत सगळ्या. ती अजूनही तशीच जातात, अजूनही आपल्याला तसंच न्यावं लागतं.
त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्ट ऑगस्टस असं ठेवलेलं होतं. मग तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात. म्हटलं आमच्या लोकांनी चोपला नंतर आणि परत काढून घेतला म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो. पण त्यांनी स्केचेस केली, वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते, त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते, त्याच्यावर तो स्केचेस करत होता आणि मग ते सगळे विचारत होते हे काय हे काय असं ते सगळं. पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते त्याचे ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होती. आणि ते पुढची 4 वर्ष येत राहिले लोक. 4 वर्षात 350-400 लोक येऊन ते हे किल्ले बघून तिथनं गेले. 750 किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि 85 लहान मोठे किल्ले आहेत, काही एक बुरुज आहेत. आणि मग सिंधुदुर्ग जंजिरासारखे जझिरा, जझिरा म्हणजे बेट म्हणून त्याचं नाव जंजिरा. नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला, त्याचं नाव आहे महारूब. महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर, 1/4 म्हणून असा तो त्याचं नाव महारूबा, जंजिरे महारूब. मग आता शिवाजी महाराजांनी यांचा काय संबंध इथं आहे? नाही, अशातला भाग नाही. माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढे जातो. शिवाजीराजांनी आरमार का बांधलं? ते जंजिरेकर सिद्धी इथं यायचे, हल्ले चढवायचे, घरदारं जाळायचे, पोरी मस्कतला नेऊन विकायचे, जनावरं पळवायचे. ह्यांना कुठं ना कुठेतरी अडथळे निर्माण व्हावेत आणि सिद्ध्याचं हे प्रकरण बंद व्हावं. आणि तद्वत बाकीच्या ज्या सगळ्या समुद्रावरच्या पॉवर्स आहेत, इंग्रज आहेत, डच आहेत, पोर्चुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डॅनिश पीपल आहेत, या सगळ्यांना कुठं ना कुठंतरी चेक बसावा म्हणून शिवाजीराजांनी आरमार निर्माण केलं आणि किनारपट्टी सुरक्षित केली. शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की किनारपट्टी सुरक्षित करणे, तर 26/11 हे प्रकरण झालं नसतं. हेच तर शिकायचं आहे त्यात आपल्याला. शिकायचं शेवटी काय आहे, तुम्ही 350 वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना, शिकायला तर पाहिजे ना त्यात. मग हे का नाही दुर्लक्ष केलं? झाले इथंच ना. आमच्याकडं आरमार नव्हतं, 300 वर्ष आरमार नव्हतं इथं. कदंबांचं आरमान जयकेशीचं गेल्या की नंतर इथं आरमार नव्हतं. मी त्या गोव्याच्या 4 राजधान्या होत्या, वळीपट्टण म्हणून एक होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती. ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो. एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर, आत्ता ते चांदर गाव आहे तिथे. एक आहे बाळलीपट्टण, काही लोक खारेपट्टणसुद्धा म्हणतात ते. पण ही गोवापुरी ही कुठे म्हणून मी हिंडत होतो. मला गोवापुरी दिसली नाही, कोणी सांगायलाही तयार नाही. शेवटी एक माणूस मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डोंट यू गो अँड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी. ती जी जुआरी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे, भागच आहे तिथं. त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे. मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं, मला ही जयकेशीची राजधानी बघायची आहे कुठे. तो म्हणाला, यू वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल, ओल्ड कॅपिटल ऑफ गोवा. म्हटलं या, कम ऑन म्हटलं, लेट्स गो ऑन द टेरेस. आम्ही वरती गेलो तिथं. म्हटलं तर राजधानी कुठे? हा वरती कशाला नेतो आहे मला इथं? पण तो म्हणाला, आत्ता आपल्याला नाही दिसणार. म्हटलं का? तो म्हणाला, ती पाण्यात गेली, भरती आली, त्यानं आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी. ओहोटीच्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते. ती तिथं मांडवीच्या आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाल. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर. तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉस्मे द कोस्टाने. हे सगळं त्यांनी मला दाखवलं. मग मी त्याला, तो म्हणाला, इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून. तुम्ही पहिल्यात म्हणाले इथं विचारायला आले. आणि तुम्ही कशा आलात गोव्यात? म्हटलं, मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात.
गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत? लहान मोठे किमान 50 किल्ले आहेत गोव्यात, छोटे मोठे सगळे धरले तर. शिवाजीराजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे, साळ असं म्हणतात त्याला, साळ, सध्या तिथे त्याला साळ म्हणतात. काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथे आहेत. खाली सदाशिवगड आहे काळी नदीच्या तिथे. एक बैतूल नावाचं गाव आहे, त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला. ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती. त्यांनी आता अशा काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्यात की तुम्हाला आताच सोडत नाहीत सिक्युरिटी के लोक. आमचे काही मंडळी त्या ओहोटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला, फोटो काढले, तोफा बिफा आहेत तिथं, तटबंदी आहे, दरवाजाचे पडलेले अवशेष आहेत. आणि येताना आली भरती, त्यामुळे या लटकून बसले तिथं सगळे. मग त्याने फोन केला, चुकून लागला फोन तो मोबाईल. मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला. तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, ते गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं. त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे खोलगड. त्याला सध्या काब द राम असं म्हणतात. तुम्ही गोव्यात गेला, केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भूशीर असं म्हणतात. ते आता सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे. मराठी अवशेष फार कमी राहिलेत पण आहेत. पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन. आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना, लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतो आहे आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे, आम्हाला काहीच करता येत नाही. पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे, कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल. इतके तो जवळ किल्ला आहे, सगळे नदी ओलांडले की गोवा सगळं. आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला, त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे. हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम मिळते. पोर्चुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना, इंग्रज लोक इतके घाबरलेले होते. शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली, 64 आणि 70ला. 64ला लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता. तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा, त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी म्हणून. सुरत कापायला लागते, थरथरायला लागते. शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर नाही येणार आहे का, आता तो समुद्रात नाही येणार आहे, काही याम कळत नाही. ते ह्या माणसाला पंख आहेत, हा गुप्त होतो कुठेही वगैरे बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या. हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं. ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. ते आरमार निर्माण करणं, आमचं आरमार तुम्ही बघा आता काय. एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही, आणि त्याच्यासाठी कित्येक हजार कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे. आणि ग्लॉस्कोफ नावाची ते शिप इथं आणायचं. आता ते विक्रांत काढले त्यांनी, आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात. ग्लॉस्कोफ आता आणणार आहे तिथे, म्हणजे अजून एक जंग तिथं येणार आपल्यावर. शिवाजीराजांनी स्वतःचं आरमार स्वतः उभं केलं आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे. तो पराक्रम पूर्ण मी सांगतो, पण 15 वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमाराने जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आरमार आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतूस आहे असं म्हणणारे इंग्रज 15 वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजी राजांच्यासारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात. हे 15 वर्षात फरक कसा काय पडला. ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात असं इंग्रज मुंबईचे इंग्रज म्हणत आहेत तिथले. हा जो फरक आहे त्या आरमारातला, हा फरकच विलक्षण आहे सगळ्यात. शिवाजीराजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे त्याला.